मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की जवळपास 40% लोक हे उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत आणि जवळपास 25% लोक हे मधुमेह होण्याच्या टप्प्यावर आहेत. आता तुम्ही म्हणताल, याला तुमच्याकडे आधार काय आहे? तर माझ्याकडे आधार आहे, संख्याशास्त्रीय माहितीचा आधार आहे. पण त्याच्या आधी नॅशनल स्पेशल स्क्रीनिंग कॅम्पेन फॉर नॉन कम्युनिकेबल डिसीजेस, असंसर्गजन्य आजार, आणि ह्या असंसर्गजन्य आजाराला जीवनशैलीचे आजार असं सुद्धा म्हणलं जातं. तर ह्या नॅशनल स्पेशल स्क्रीनिंग कॅम्पेनमध्ये लोकांची प्राथमिक तपासणी करण्यात आली होती आणि ह्याच्यामध्ये समावेश कोणाचा होता? तर कमी उत्पन्न असलेल्या शहरी आणि ग्रामीण भागातल्या लोकांचा याच्यामध्ये समावेश होता. त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी हे विशेष राष्ट्रीय तपासणी अभियान राबविण्यात येत आहे. कशासाठी? तर जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांचा तपास करण्यासाठी. आता करोना हा संसर्गजन्य आजार होता, तथापि जीवनशैलीमुळे असंसर्गजन्य आजार निर्माण होतात शरीरामध्ये आणि ते छुपे असतात, ते हळूहळू कळत जातात आणि त्याची तपासणी करणं गरजेचं असतं. तर अशी तपासणी शहरी आणि ग्रामीण भागातील कमी उत्पन्न असलेल्या गरीब लोकांमध्ये विशेषतः करण्यात आली होती. तर याच्यामध्ये पहिल्या टप्प्यात 25,82,992 लोकांची तपासणी करण्यात आली. कशासाठी? तर हाय ब्लड प्रेशर म्हणजे उच्च रक्तदाब आहे का नाही हे तपासण्यासाठी. तर त्याच्यामध्ये 10,05,704 लोक हे हायपर टेन्शनग्रस्त असल्याचे आढळून आले आहे. त्याच्यानंतर 12,52,434 लोकांची तपासणी करण्यात आली. कशासाठी? तर त्यांना मधुमेह आहे का नाही हे तपासण्यासाठी. तो टाईप 1, टाईप 2, टाईप 3 ते नंतर त्याची तपासणी होणार आहे. पण प्राथमिक टप्प्यात त्यांना मधुमेहाच्या त्या टप्प्यापर्यंत, त्या पायरीपर्यंत ते पोचले का हे तपासण्यात आलं आणि 2,88,082 लोकांना मधुमेह असल्याचं त्याच्यातून निष्पन्न झालं. म्हणजे 2,88,082 एकूण तपासले 12,52,434. म्हणजे 3,00,000 लोक जरी आपण गृहीत धरले तर 3 चौक 12 म्हणजे 25% झाले. आणि उच्च रक्तदाब 10,05,704 लोकांना असल्याचे आढळून आले आणि एकूण तपासले किती? तर 25,00,000 म्हणजे 40% लोक हे उच्च रक्तदाबाने ग्रस्त असल्याचे दिसून आलेले आहे. आता हे जे निकष आहेत की उच्च रक्तदाब कधी म्हणायचं किंवा तो डायबेटीसने ग्रस्त आहे, मधुमेहाने ग्रस्त आहे कधी म्हणायचं, तर त्याचे जे निकष आहेत म्हणजे रक्तदाब किमान एवढा, कमाल एवढा, त्याच्या बाहेर व्यक्ती गेली तर तो कमी रक्तदाब आणि उच्च रक्तदाब ह्या श्रेणीत आहे असं ठरवायचं. आणि त्याचप्रमाणे साखरेचं प्रमाण किंवा आपल्या इथं हा बोटाला टाचणी मारून ते जे छोटं यंत्र असतं ते जसं तपासतं रक्तदाब किंवा काय मधुमेह आहे किंवा कसं रक्तातील साखरेची पातळी, शर्करेची पातळी, तर त्याचे जे निकष आहेत उच्च रक्तदाब आणि डायबिटीसचे ते WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटनेने जे निकष घालून दिलेले आहेत पॅरामीटर्स, त्या पॅरामीटर्सच्या अनुषंगाने ही रक्तदाब आणि साखरेतली पातळी म्हणजे मधुमेह त्याच्या अनुषंगाने हा आढावा घेण्यात आला आणि त्याच्या प्रमाणाच्या बरोबर आपल्या भारतीय अल्प उत्पन्न गटातील म्हणजे कमी उत्पन्न गटातील शहरी आणि ग्रामीण लोकांमध्ये हे प्रमाण सारखं असल्याचं दिसून आलं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय जे निकष आहेत त्या निकषाला पार करणारे किंवा त्या निकषा एवढे निकष ह्या 10,05,704 लोकांमध्ये दिसून आले आणि त्यामुळे त्यांना उच्च रक्तदाब आहे सिद्ध झालं आणि 2,88,042 लोकांनी मधुमेहाचे ते निकष
पार केले किंवा त्याच्या एवढे होते, त्यामुळे त्यांना मधुमेह असल्याचे दिसून आले. मित्रांनो, आपली जीवनशैली अशी झालेली आहे, दररोज ताण तणाव, कामाचा ताण, कामावर जाण्याचा ताण, विविध घरगुती ताण, स्वतःच्या वैयक्तिक जीवनातला ताण, तंटे बखेडे, भांडण किंवा पैशाची कमतरता, डोक्यावर कर्ज झालं आहे, भांडण, तगादा, चिंता, व्यथा, विवंचना, त्रास, मग इतर समस्या, रस्ते चांगले नाहीत, कार्यालयात पोचायला उशीर होतो आहे, काही भांडण झालं, ह्याचे दर वाढले, त्याचे दर वाढले, मुलांची शालेय शुल्क असेल, घरातलं काही आजारपण असेल, लग्नाच्या विवंचना, चिंता, ह्या सगळ्यांनी माणूस अक्षरशः मेटाकुटीला आलेला असतो आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो, आपल्या खाण्यापिण्यावर होत असतो. आपल्या शरीराचं जे जैविक घड्याळ आहे, आपली जी मेडिकल सिस्टीम आहे किंवा आपली जी इतिहास आहे, मेडिकल हिस्ट्री आहे, आपला जो शरीराचा अधिवास आहे, इकोसिस्टीम, शरीराची घड्याळ, जैविक घड्याळ, त्या सगळ्यावर परिणाम होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला रक्तदाब असेल, रक्तातील साखर असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मागे लागतात. वेळेवर न खाणं, शरीरात चरबी जमा होणं, साखरेचं प्रमाण जास्त असणं, व्यायामाचा अभाव, वेळेवर न झोपणं, रात्री जागरण करणं, प्रवास, दगदग, व्यायाम न करणं, एका जागेवर बसून राहणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला उच्च रक्तदाब आणि मधुमेह ह्या पायरीवर घेऊन येतात आणि मग आपण खडबडून जागे होतो आणि मग जेवणातून साखर कमी करा, चहा बंद करा, मिठाई बंद करा, दूध बंद करा, फक्त थोडी फळे खा, चपाती बंद करा, भात बंद करा, ज्वारीची भाकरी, उकडलेल्या भाज्या, अशा पद्धतीचं जेवण आपल्याला करावं लागतं. योगा करावा लागतो, सूर्यनमस्कार घालावे लागतात, डोकं शांत ठेवावं लागतं, जेणेकरून राग येणार नाही, चिडचिड येणार नाही. आहे त्या परिस्थितीला सामोरं जाण्याचं आपल्याला काही प्रशिक्षण घ्यावं लागतं की कुठलीही परिस्थिती आली तरी मी माझा राग उसळू देणार नाही, मी काही बोलणार नाही, मी आलं त्या परिस्थितीला शांतपणे तोंड देईल आणि स्वतःवर नियंत्रण राखेल. आलेली परिस्थिती माझ्या हातामध्ये नाही, घडणाऱ्या घटनांना मी जबाबदार नाही, त्यामुळे मी माझ्या पुढ्यात जेवढं काम आहे, माझ्या पुढ्यात ज्या जबाबदाऱ्या, कर्तव्य आहे, त्याचं शांततेने यथायोग्य निर्वहन करेल आणि संयम, सबुरी आणि श्रद्धा, विश्वास, आत्मविश्वास याचा मार्ग अनुसरेल आणि त्यामुळे कालांतराने माझा रक्तदाब आटोक्यात येईल, माझी साखरेची पातळी शूट आऊट होणार नाही आणि मी ह्या दोन्ही रक्तदाब आणि मधुमेह ह्याची जी पायरी आहे, टप्पा आहे, ती ओलांडून बाहेर जाणार नाही आणि सर्वसामान्य जीवन, ज्याला नॉर्मल हेल्थ, नॉर्मल परिस्थिती, सर्वसाधारण परिस्थिती, असं चांगलं, शांत, समाधानी जीवन जगेल, अशा प्रकारचा विचार आपण करायला हवा. सरकार आपल्यासाठी अशा आरोग्य सुविधा उपलब्ध करून देत आहेत, जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या आजारामध्ये आपल्याला केंद्र शासनाची, राज्य शासनाची, त्यांच्या वैद्यकीय ज्या सेवा सुविधा आहेत गोरगरिबांसाठी, त्यांची मदत घ्यावी लागणार नाही. ज्यांना गरज आहे त्यांनी जरूर घ्यावी, परंतु आपण त्या परिस्थितीमध्ये जाण्यासाठी जाऊ नये, अशा प्रकारचं आपली जीवनशैली असावी, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कॉमेंटमध्ये लिहून जरूर कळवा. माझ्या रील आणि माझे व्हिडिओ यांना लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी रीलमध्ये आणि व्हिडिओ माझ्या चॅनलवरील यांच्याशी जोडलेले राहा. अनवट वाटेवरचा चालणारा वाटचरू आणि वारकरी मी आहे. तुम्हाला चालायचं का नाही तुम्ही ठरवा. वेगळ्या वाटेवरचे विषय, वेगळ्या वाटेवरच्या घटना आणि नवं काहीतरी वेगळं ऐकायचं, समजून घ्यायचं असेल तर माझ्याशी जोडलेले राहा. मग तो रीलचा माध्यम असेल, व्हिडिओचा माध्यम असेल, चॅनलचा माध्यम असेल, एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. या नोटवर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.